नमस्कार मंडळी, आपला झेंडा मराठीचा हा चॅनल मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण सुरू केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत. मंडळी, मराठी शाळा त्याच्यामध्ये अनेक नामवंत शाळा आहेत आणि त्याच्यातीलच एक मुंबईमधील कुर्ला विभागामधली प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा आहे. ज्या शाळेने आपल्या अनेक नवनवीन उपक्रमांमार्फत मुलांना आपलंसं केलेलं आहे. पालकांचे पाय आता या मराठी शाळेकडे वळू लागलेले आहेत आणि सांगण्यासाठी मला फार आनंद होतोय. या मराठी शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढत चाललेली आहे. त्याची अनेक कारणं आहेत, परंतु त्याच्यातलं एक महत्त्वाचं आणि अतिशय सगळ्यांनी आदर्श घ्यावं असं एक उदाहरण म्हणजे या शाळेचं होणारं वार्षिक स्नेहसंमेलन. मंडळी, ही शाळा वार्षिक स्नेहसंमेलन, दिनदर्शिका आणि त्याचबरोबर वार्षिक सहल ही एका संकल्पनेवरती आधारित अशी सुरू करतात आणि मग त्यानुसार वर्षभराचा जो उपक्रम आहे, जे कार्यक्रम आहे, त्या पद्धतीने ठरवला जातो. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, नवदुर्गा, सैनिक हो तुमच्यासाठी, पक्षी, भारतातील अनेक ऋतू आणि या वर्षीची थीम होती जत्रा. आता या जत्रेच्या विषयी अनेक महाराष्ट्रातील ज्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण जत्रा आहेत त्यांची अतिशय दुर्मिळ अशी माहिती दिनदर्शिकेमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याचबरोबर ज्या शैक्षणिक सहली होत्या त्या सुद्धा कोकणामधील भराडी देवीची यात्रा असेल किंवा महाराष्ट्रातील जेजुरीची यात्रा असेल, या पद्धतीने काढण्यात आल्या. विद्यार्थ्यांना याविषयीची अधिक माहिती त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सांगितलेली होती. आणि त्याचबरोबर जत्रेतील अगदी म्हणजे काठीनं घोंगडं घेऊ द्या की हो, हे गाणं तर सुप्रसिद्ध आहे. या गाण्यासहित अनेक विविध ठिकाणच्या महाराष्ट्रामधल्या वैशिष्ट्यपूर्ण यात्रा आणि त्याच्याशी संबंधित गाणी ही या स्नेहसंमेलनामध्ये सादर केली आणि हा अनेक शाळांनी घ्यायचा अतिशय सुंदर असा आदर्श आहे. या वार्षिक स्नेहसंमेलनास सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे, समाजसेवक नकुल पारसेकर, सुप्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, त्याचबरोबर आगरी कोळी महोत्सवामध्ये आपल्या गाण्यांच्या जादूने सगळ्यांची मनं जिंकणारे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायक दादूस म्हणजे संतोष चौधरी या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आणि त्यांनी अशा पद्धतीने संकल्पना राबवून सादर करणारी महाराष्ट्रातील ही पहिली शाळा असेल आणि इतक्या सुंदर उपक्रमांचं आयोजन केलं जातं याच्यासाठी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. अनेक शाळेचे जे हितचिंतक होते ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे या स्नेहसंमेलनाच्या या संकल्पना राबवण्यासाठी आणि त्याच्यासाठी सर्वतोपरी मदत करणारे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊ कोरगावकर, विश्वस्त सौ शलाका कोरगावकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ विशाखा परब, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री संतोष चिकणे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एवढंच नव्हे तर पालक आणि विद्यार्थी यांचा उत्साह अतिशय वाखाणण्यासारखा होता. आणि असं हे स्नेहसंमेलन या वर्षीचं जत्रा या थीमवरती आधारित होतं आणि त्याच्याविषयीची झलक आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला प्रबोधन कुर्ला स्कूल या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. धन्यवाद. जिथे आहे ज्ञानाचा सागर तिथे प्रबोधन निरंतर, आत्मविश्वासाची जी पायरी तेथे विठाई उभी विटेवरी. माया मराठी माझी शाळा जणू भाई शोभे हिरा. अष्टकलांचे हे माहिर प्रबोधन कुर्ला प्रगतीचे आगर. प्रबोधन कुर्ला प्रगतीचे आगर. प्रबोधन कुर्ला प्रगतीचे आगर. प्रबोधन कुर्ला प्रगतीचे आगर.
द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा जटाटवीगलज्जल प्रवाह पावितस्थले घरेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां ढमड्ढमड्ढमड्ढमन्निनादमड्ढमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवं 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 शिवम्. मल्हार वारी आपली या वर्षीची थीम आहे जत्रा. जत्रोत्सव आणि महाराष्ट्रामध्ये अगदी वैविध्यपूर्ण मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची पापी, साध घालती पुन्हा नव्याने तीरताची नाती. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. खालू जागर जागर डोंगर माथ्याला, खालू जागर जागर डोंगर माथ्याला. गेला लाठी भंडार दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. लाठी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. नदीच्या पाण्यावर आगीन फुलत, नदीच्या पाण्यावर. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं. हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं. तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे होंगी, अब मुश्किल नहीं कुछ. हे सगळं त्यांना आत्ता कळत नाहीये, पण नकळत त्यांच्याकडे होत आहे. मला पेहराव, त्यांचा उत्साह या सगळ्यालाच मी या अशा कार्याने ठप्पाने भेटतो असं मला वाटतं. त्यामुळे खरंच मी एक नृत्य दिग्दर्शिका आणि एक विद्यार्थी म्हणून तुमचे मनापासून आभार मानतो की अशा पद्धतीचं काम इथे होत आहे. वेगळ्या कार्यक्रमाची अनुभूती घेण्याची या ठिकाणी संधी कोरगावकर साहेबांनी दिली, त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. करके देखा कमाल वो, आके ज़मीं पे देख जाए आसमां. शाबाशिया 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 शाबाशिया
गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान ग आई तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान पायरी एक एक चरताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कना